आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना झालेत। पोलीस संरक्षण, पोलीस ताफ्याशिवाय अजित पवार हे एकटे रवाना झालेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिसकटली का असा प्रश्न उपस्थित होतोय। अजित पवार नेमके गेले कुठे, आता चर्चांना उधाण आलंय। तर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येणार या चर्चांना उधाण आलेलं असतानाच अचानक अजित पवार हे बारामती हॉस्टेलमधून निघून गेलेले आहेत। बिना कुठला पोलीस संरक्षण आणि पोलीस ताफ्याशिवाय अजित पवार हे एकटेच निघून गेलेत। नेमकं अजित पवार गेले कुठे, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा ही फिसकटली आहे का, असे देखील सवाल आता उपस्थित केले जात आहेत। नेमकं पुण्यामध्ये काय घडतंय, पुण्याच्या राजकारणाचं चित्र काय असेल याबाबत आता राजकीय चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांना भेटतायत। आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, पुण्यामध्ये काय घडतंय? प्रियंका, काल पुण्यामध्ये सगळा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे, राजकीय ड्रामा, तो पाहायला मिळाला। कारण काल सकाळी अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये होते, त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पुण्यातल्या सांताई हॉटेलमध्ये झाली। ती बैठक आवरून हे सगळे जे विशाल तांबे आहेत, अंकुश काकडे आहेत, जे नेते आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे, ते सगळे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झाले। त्यांची बैठक काल बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांसोबत झाली। अर्ध्या तासाच्या बैठकीनंतर अंकुश काकडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की आमची प्राथमिक चर्चा होती, अजून काही ठरलेलं नाहीये। त्यानंतर चिन्हावरून ही सगळी जी आघाडी आहे ती फिसकटली। कारण अजित पवारांचा गट जो आहे तो घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे, पण शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी असल्यामुळे आम्ही तुतारीवरच लढू असा सूर इकडच्या नेत्यांनी घेतला होता। आणि त्यानंतर ही बैठक फिसकटली अशी चर्चा सुरू झाली आणि रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या म्हणजे तिन्ही पक्ष, काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांची चर्चा रात्री उशिरापर्यंत चालली। आणि आज सकाळी पुन्हा अजित पवार खरं तर बारामती हॉस्टेलला आले आणि आता अजित पवार बारामती हॉस्टेलमधून निघून गेलेले आहेत। कुठलाही सुरक्षा रक्षकांचा ताफा अजित पवारांनी सोबत नेलेला नाही। कॉन्वॉय जो आहे तो अजित पवारांनी बारामती हॉस्टेलला सोडलाय। पण अचानक 6:30 पावणे 7 वाजता अजित पवार बारामती हॉस्टेलला आले। काही कार्यकर्त्यांच्या भेटी अजित पवारांच्या सकाळी झाल्या। खरं तर शेड्यूल प्रमाणे आज दिवसभर अजित पवार बारामती हॉस्टेललाच होते, पण अचानक आता बिना ताफा घेता अजित पवार जे आहेत ते अद्याप स्थळी गेलेत। आता नेमकं कुठे गेलेत या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असताना अजित पवार एकटेच का गेले, अजित पवार नेमकं कुणाची भेट घ्यायला गेले? अभिजित, अजित पवार नेमके गेले कुठे आणि पुण्यात काय काय घडतंय हे सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।